ओके प्रियांका, हे तर आपण साहित्य तर बघितलं, आता पहिल्यांदा काय करायचं मला सांग. पहिल्यांदा हे जे स्वीटकॉर्नची पेस्ट आणलेली आहे ती थोड्याशा तुपावरती परतून घेऊया आपण. ऑलरेडी आम्ही तूप त्यात घातलेलं बरं का विश्रांतीच्या काळात. हे थोड्या तुपात परतले की खूप खमंग लागतात बरं. आणि थोडा घट्टपणा येतो त्यांना, बाउंडिंग येतं छान. आणि लहान मुलांना जर का आपण म्हटलं की हे मक्याचं कणीस आहे रे, हे खा, तर ते खाणार नाहीत. पण स्वीटकॉर्न, चॉकलेट असं दिसलं की यम्मी म्हणून खातील. हे काय आपण घालतोय? ही पिठी साखर आहे, कॉर्न्सला गोळा Corns. येण्यासाठी मी घालतीये यात. बरं, गाणं हा सुद्धा तुझा एक आवडता छंद आहे. म्हणजे आवडता छंद आहे, पण मला ऐकायला पण आवडतं आणि मी बाथरूम सिंगर आहे. बरं, कोणाकोणाची गाणी तुला ऐकायला आवडतात? मला किशोर कुमारची गाणी स्पेशली जास्त आवडतात. बाकी रफी, लता आणि आजकाल अरिजित सिंग, योयो पण आवडतात. वा. पण गुणगुणायला किशोर तीच कुमार, आवडतात. गुणगुणायला तीच आवडतात. बरं, कुठलं गाणं साधारण गुणगुणतेस तू? साधारण आता हे आवडतं मला तू गाणं. गुणगुण, तोपर्यंत मी हे करतो. हा बादल बिजली म्हण. चंदन पानी जैसा अपना प्यार लेना होगा जन्म हमें कई कई बार. हा इतना मधुर, इतना मधुर तेरा मेरा प्यार लेना होगा जन्म हमें कई कई बार. क्या बात आहे. दारारारारम, टम, टम. हे बस झालं का बघ? हो झालं आता. ओके, आता काय करायचं मला सांग. आता हे एका बाउलमध्ये काढूया आपण आणि थोडं थंड व्हायला ठेवूया. डिश मध्ये काढूया. चालेल. थोडंसं थंड झालं की मग ह्याच्यात चॉकलेट सॉस मिक्स करू. ओके, आता हे थंड होईपर्यंत थांबू आपण. चालेल. दुसरं काय करता येईल आपल्याला तोपर्यंत? तोपर्यंत खवा मळून घेते. खवा मळून घेते एकदा. बाऊल लागेल तुला मोठा? नाही, हे ह्याच्यातच चालेल. कर. खवा असा छान मळला आणि जर अगदी सैल वाटत असेल खवा, तर त्यात आपण थोडा कॉर्नफ्लोअर घालू शकतो. गरज पडली. गरज पडली तर. म्हणजे आता मला थोडा सैल वाटतोय, तर मग मी थोडा कॉर्नफ्लोअर आता घालते. कॉर्नफ्लोअरनी बाउंडिंग छान येतं याला ओके. आणि याचा बांधला जातो छान. आता हे छान मळून झालेलं आहे आपलं. आता काय करायचं मला सांग. आता हे थंड झालंय आपलं सारण. ह्याच्यामध्ये आता चॉकलेट सॉस मी घालते थोडं. हे आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला जितकं हवं तितकं आपण घालू शकतो. अंदाजाने घाला. अंदाजाने घाला. अच्छा, ते आता मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेऊ म्हणजे याला कलर येतोच. बढिया. खूप सुंदर लागतं हे. हे गरम नाही आहे ना जास्त? नाही नाही. आता हे आपण ठेवूया साईडला थोडं 5 मिनिट स्टफ व्हायला. ओके. आता हा जो खवा आहे ह्याचे आपल्याला 3 भाग करायचे आहेत. बर, तुला बाऊल लागेल का? हो. आता ह्या 2 बाउलमध्ये आपण हे असं छान काढूया. मुलांना अजून इंटरेस्टिंग वाटावं म्हणून आपण हे 3 रंगांमध्ये बनवूया. आयडियाची फायडिया. हा एक गोळा आणि एका याच्यात आपण हा केशरी रंग घालूया. हा खायचा रंग आपल्याला बाजारात मिळतो. हो, किराणा दुकानामध्ये पण अगदी सहज अवेलेबल असतो आणि हा हार्मलेस असतो. फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्स पासून बनवलेले रंग असतात. एक रंग झालेला आहे म्हणजे एक आपण पांढराच ठेवायचा आहे. एक पांढराच ठेवायचा, एक हिरवा आणि एक केशरी. ओके. आणि हे आपण थोडं पातळ केलेलं आहे ते दूध घालून. ओके. दुधामध्ये कलर चांगले मिक्स होतात आणि खव्याला मऊपणा चांगला येतो. हा पांढराच असू दे आणि हा एक हिरवा. हा हिरवा रंग, केशरी रंग आणि पांढरा रंग खूपच सुंदर दिसतात. बरोबर. फायनल डिश काय होणार आहे याबद्दल माझी उत्सुकता वाढलेली आहे बरं का. हा आपला एक हिरवा गोळा झालेला आहे, एक केशरी झालेला आहे आणि एक पांढरा झालेला आहे. आता काय करायचं? आता आपण ह्या खव्याचा एक गोळा घेऊया, त्याला छान रोल करू आणि आपण
मोदक भरतो तसं भरूया. हे हे ओके. आता हे तयार झालं. आता ह्याच्यात आपलं हे थंड झालेलं जे आहे हो हो ते भरायचंय. आणि आता ह्याचा असा उंडा बनवून आपल्याला तो दाबून घ्यायचा आहे. फर्स्ट क्लास. आणि हे दिसायला अतिशय सुंदर दिसतं आणि लहान मुलांची अतिशय प्रिय रेसिपी आहे. आता मधून उभी कापली की झालं. मधून उभी कापली की झालं. सेम हे सुद्धा तसंच करायचं. सेम हे पण असंच करायचं, हे पण असंच करायचं. ओके. पण हे असंच खायचं आपल्याला. नाही, हे आपण असंही खाऊ शकतो, पण मधून कापलं तर ते खूप सुंदर दिसतं.